नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन आणि जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. दर्शक हो, आपण असं बघतो की आपल्या जीवनशैलीमुळे बरेच आजार होत असतात आणि त्यातीलच एक आजार म्हणजे मधुमेह. हो, आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे मधुमेह, जीवनशैलीचा आरसा. आणि यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलं आहे. तर स्वागत करूया डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर हे एक मधुमेह रोग तज्ज्ञ असून मधुमेहासंबंधी त्यांनी बरेच आरोग्य शिबिर आणि जागरूकता निर्माण करणारे कार्य केले आहे. मधुमेहावर त्यांचं पुस्तक डायबिटीज पर विजय हे देखील उपलब्ध आहे. मधुमेहावर त्यांचे सामाजिक कार्य हे अगदी उल्लेखनीय आहे. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, आजचा आपला जो विषय आहे मधुमेह, जीवनशैलीचा आरसा. तर मधुमेह हा जो आजार आहे हा म्हणजे नेमका काय आणि कसा होतो हा आजार? मधुमेह हा आजार असा आहे ज्याला आपण डायबिटीज असं म्हणतो, डायबिटीज मेलिटस. हा आजार म्हणजे हा लाईफस्टाईलशी संबंधित आहे. आपलं जे जीवनशैली आहे, राहण्याची जी पद्धत आहे, खाणपाण्याची पद्धत आहे, याच्याशी संबंधित आजार आहे. आणि ज्यामध्ये ब्लड ग्लुकोज आपल्या शरीरातील, ज्याला आपण ब्लड शर्करा म्हणू, ही नॉर्मल पातळीपेक्षा जेव्हा जास्त होते आणि त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम शरीरावर होतात त्याला आपण मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स म्हणतात. तर हा जो मधुमेह आहे हा अशाच प्रकारचा साखरेशी संबंधित, लाईफस्टाईलशी संबंधित हा असा एक आजार आहे ज्यामध्ये रक्तामधील शुगर, साखरेचं प्रमाण हे नॉर्मल पातळीपेक्षा जास्त असते. बरं. आणि सर, हा जो आजार आहे मधुमेह हा अनुवंशिक आहे का? म्हणजे बरेचसे आजार असे असतात की जे अनुवंशिक आहे, म्हणजे आईवडिलांना आहे तर मुलांना होणार, पुढच्या पिढीला पास ऑन होणार. तर अनुवंशिक आहे का हा आजार? हो, अनुवंशिक आहे. म्हणजे इवन टाईप 2 डायबिटीज ज्याला आपण म्हणू, जो आपल्या देशामध्ये सर्वात कॉमन आहे. म्हणजे साधारणतः 90% लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळते टाईप 2चं. आणि यामध्ये अनुवंशिकता आढळते. पुष्कळशा याच्यांमध्ये जसं आपण पाहिलं आहे की समजा आई वडिलांना असला डायबिटीज, किंवा भावा बहिणीला असला, किंवा आजी आजोबांना असला, दादा दादी, नाना नानींना, तर पुढच्या जनरेशनमध्ये डायबिटीज होण्याचं प्रमाण खूप जास्त असते असं सायंटिफिकली आढळून आलेलं आहे. म्हणून ह्या आधारात्वे याला अनुवंशिकता आहे, हे हेरिडिटरी आहे, जेनेटिकल आहे असं आपण. बरं सर, आपण टाईप 2 डायबिटीज असा उल्लेख केला, म्हणजे अर्थातच तो एक डायबिटीज किंवा मधुमेहाचा प्रकार असणार. हो. तर मधुमेहाचे आणखी काही प्रकार आहेत का? होय, मधुमेहाचा मुख्य प्रकार हा टाईप 2 डायबिटीज आहे. पण जो साधारणतः वयाच्या 45 नंतर आढळून येतो, टाईप 1 डायबिटीज जो आहे, म्हणजे दुसरा जो प्रकार आहे टाईप 1 डायबिटीज, ज्याला आपण जुवेनाईल डायबिटीज पण म्हणू, हा लहान मुलांमध्ये आढळतो. साधारणतः सुरुवातीला म्हणजे एक लहानपणापासून तर म्हणजे 1 ते 4 वर्षाच्या पिरियडमध्ये एक पीक येतो, आणि नंतर एक साधारणतः 10 ते 14 वर्षाच्या पिरियडमध्ये, तर 15 वर्षाच्या पर्यंत ज्या लोकांना मुलांना शुगरची पातळी जास्त झालेली असते त्यांना आपण टाईप 1 किंवा जुवेनाईल डायबिटीज म्हणतो. तिसरा एक प्रकार आहे ज्याला गेस्टेशनल डायबिटीज म्हणू. हा गेस्टेशनल डायबिटीज हा गर्भावस्थेत म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांमध्ये आढळून येतो. हा तिसरा प्रकार आहे. आणि अजून काही त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट, मोदी ज्याला म्हणतो, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज इन यंग, हा एक होतो जो साधारणतः ॲडोलसंटमध्ये, यंग ॲडल्ट्समध्ये, म्हणजे 20 वर्षाच्या आसपास, 20-25 वर्षाच्या आसपास हा आढळून येतो. आणि एक 5वा प्रकार जो ज्याला आपण म्हणू लाडा म्हणतात त्याला, ज्याला तिसऱ्या भाषेत एक आपण म्हणू की 1.5 डायबिटीज मेलिटस, हा लेटेंट ऑटो इम्युन डिसऑर्डर्स ऑफ डायबिटीज इन ॲडल्ट्स असं ज्याला आपण म्हणू. असे वेगवेगळे हे प्रकार आहे. पण मुख्यत्वे टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि गेस्टेशनल डायबिटीज. बरं. आणि सर, आपण हे जे प्रकार सांगितलेत मधुमेहाचे, तर या प्रकारानुसार किंवा एक जनरल कॉमन सामान्य अशी काही लक्षणं आहेत का मधुमेहाची? सामान्य सर्वसाधारण जी लक्षणे आहे जे सर्व प्रकारामध्ये आढळतात,
म्हणजे टाईप 1 डायबिटीजमध्ये पण, टाईप 2 डायबिटीज मेलिटसमध्ये पण आणि जे गेस्टेशनल डायबिटीजमध्ये पण. तर सर्वात कॉमन जे असते की त्याला आपण म्हणतो पॉलिडिप्सिया, म्हणजे तहान खूप लागणं, वारंवार पाणी पिण्याची सवय. त्यानंतर भूक खूप लागते, म्हणजे जास्त इच्छा होते काही पण खायची. आणि पॉलियुरिया म्हणजे आपण वारंवार लघवीला जाणं. तर हे 3 मुख्य लक्षणं जे टाईप 1 डायबिटीजमध्ये आढळतात. टाईप 2 डायबिटीजमध्ये युजली काय होते की सर्वसाधारणपणे 50 ते 60% नागरिकांना कोणाला काही लक्षणच आढळत नाही, म्हणजे काही त्यांना त्रासच होत नाही. ते जेव्हा काही कोणत्या कारणाने डॉक्टरकडे जातात आणि त्यांना काही डाऊट येतो, त्यांनी ते जेव्हा चेक करतात तेव्हा त्यांचं निदान लागते की यांना टाईप 2 डायबिटीज झालेला आहे. पण इतरत्र जे लक्षणे असतात त्यामध्ये थकवा, म्हणजे लवकर थकून जातात त्यांना, जो स्टॅमिना असतो तो त्यांचं काम करण्याचा तो कमी होऊन जातो. मुख्य अजून एक लक्षण असते जे टाईप 2 मध्ये जास्त आढळते किंवा टाईप 1 मध्ये पण आढळते, ते म्हणजे वजन कमी होणं, वेट लॉस, सिग्निफिकंट वेट लॉस होतो. त्यानंतर हातापायाला तळपायाला मुंग्या येणं, जळजळ होणं, आग होणं, डोळ्यांनी थोडंसं ब्लरिंग होणं, म्हणजे बरोबर न दिसणं डोळ्यांनी. कधी कधी हातापायाची त्वचा कोरडी होणं, हातापायाच्या त्वचेला खाज येणं, लघवीमध्ये वारंवार इन्फेक्शन होणं, जखमा लवकर न भरणं, काही लागलं काही जखम झाली तर ती लवकर हील न होणं. अशी वेगवेगळे लक्षणं डायबिटीजमध्ये आढळून येतात. बरं सर, हे तर झालं लक्षणांचा भाग. पण जसं ही लक्षणं शरीरामध्ये दिसून येत आहेत, तर त्या व्यक्तीने जसं डॉक्टरकडे गेल्यावर कुठल्या टेस्ट किंवा निदान करण्यासाठी काय चाचण्या करायला हव्या? ज्यावेळेला असा रुग्ण निदान झाल्यानंतर जातो डॉक्टरांकडे किंवा काही दुसऱ्या अजून काही कारणांनी चेकअपसाठी जातो आणि त्यांचं निदान होते, तर सर्वप्रथम तर आम्ही रँडम ब्लड ग्लुकोज बघतो. म्हणजे रँडम ब्लड ग्लुकोज म्हणजे कोणत्याही अवस्थेत, ना उपाशीपोटी किंवा जेवण झाल्यानंतर काही ठराविक वेळी असं काही नाही, कोणत्याही वेळेला ती रँडम ब्लड ग्लुकोज जर 200 मिलीग्रामच्या वरती असेल तर डायबिटीजचा आम्ही झालेला असावा असं आम्ही म्हणतो. त्यामध्ये आम्ही टेस्ट ॲडवाईस करतो त्यांना फास्टिंग ब्लड ग्लुकोज, उपाशापोटी असलेली ब्लड ग्लुकोज, जे 8 तास उपाशी राहून जी करायची असतात. ही ब्लड ग्लुकोज जर 125 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला फास्टिंग हायपरग्लायसेमिया असं म्हणतात. तर हे एक डायबिटीजचं निदान करण्याला मदत करते. दुसरी टेस्ट असते पोस्ट मील ब्लड ग्लुकोज टेस्ट. जेवणानंतरचं ब्लड ग्लुकोज जेव्हा 200 किंवा त्यापेक्षा जास्त असते त्याला आपण पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया म्हणतात. तर याचं पण हे पण निदान करू शकते की डायबिटीज आहे असं म्हणून. म्हणजे फास्टिंग 125 पेक्षा जास्त आणि पोस्ट मील 200 पेक्षा जास्त. त्यानंतर एक महत्त्वाची टेस्ट असते, त्याला आपण म्हणतो HbA1c, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. ही जी टेस्ट आहे ही सर्वसाधारणपणे नॉर्मली 5.7% पेक्षा खाली राहायला पाहिजे, ज्याला नॉर्मली म्हणजे नॉर्मल मनुष्यामध्ये. ही जेव्हा 6.5 आणि त्यापेक्षा जास्त जेव्हा झाली त्यावेळेला डायबिटीजचं निदान आम्ही करतो. काही रुग्ण असे असतात की ज्यांचं HbA1c 5.7 to 6.4, 6.4 पर्यंत असते. ही जी मधली रेंज असते, नॉर्मल पण नाही आणि डायबिटीज पण नाही, याला म्हणतात प्री डायबिटिक्स. तर ही प्री डायबिटिक आणि नॉर्मल पर्सन. तर ही एक टेस्ट असते. प्री डायबिटिक काय असते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये साधारणतः आपला भारत देश यामध्ये राजधानी म्हणतात डायबिटीजची, कॅपिटल ऑफ डायबिटीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर या आपल्या देशामध्ये साधारणतः 11 ते 11.5 कोटी रुग्ण डायबिटीजचं आहेत सध्याच्या परिस्थितीत. 15 ते 16 कोटी रुग्ण जे प्री डायबिटिक आहेत आणि साधारणतः एवढ्याच प्रमाणात म्हणजे 6 ते 7 कोटी रुग्ण ज्यांचं निदानच झालेलं नाही, अनडिटेक्टेड आहे, जे कधी डॉक्टरकडे गेले नाही, त्यांना काही त्रास झाला नाही म्हणून आणि त्यांना डायबिटीज शरीरामध्ये असतो. त्याचे कॉम्प्लिकेशन जेव्हा होतात तेव्हा ते मग डॉक्टरांकडे जातात. कधी हार्ट अटॅक घेऊन जातात, कधी पॅरालिसिस घेऊन जातात, कधी किडनीच्या कारणाने घेऊन जातात, कधी इन्फेक्शन कंट्रोल होत नाही म्हणून जातात. असं वेगवेगळं. आता इतकं जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये असे रुग्ण आहेत आणि झपाट्याने वाढत आहेत. तर ह्या चाचण्या केल्यानंतर महत्त्वाचे अजून जे टेस्ट असते
डायबिटीजमध्ये जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम काही बॉडीवर त्यावेळेला झालेले आहे का ॲट द टाईम ऑफ डायग्नोसिस ते आम्ही बघतो. पण त्याच्या आधी लिपिड प्रोफाईल युजली साधारणतः हा जो लाईफस्टाईल डिसऑर्डर असतो ज्यामध्ये आपण याला मेटाबॉलिक डिसऑर्डर पण म्हणू, तर यामध्ये लिपिड्स वाढलेले असतात. म्हणून लिपिड प्रोफाईल उपाशापोटी करायला पाहिजे. सिरम ट्रायग्लिसराईड, सिरम कोलेस्ट्रॉल, LDL, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन, त्याचे रेशो हे. दुसरी टेस्ट असते ज्याला किडनी फंक्शन टेस्ट म्हणतात, KFT, म्हणजे ब्लड युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम. किडनीवर डायबिटीजचा दुष्परिणाम होतो म्हणून ही करायची असते. त्यानंतरच्या ज्या टेस्ट असते न्यूरोपॅथी टेस्ट, म्हणजे पायांच्या नसांची आम्ही चाचणी करतो की यांच्या नसा जे न्यूरोपॅथी म्हणजे झालेली आहे का ते डिटेक्ट करायसाठी. अजून एक जे सर्वात महत्त्वाची जे टेस्ट आम्ही करतो त्याला ECG म्हणतात. ECGमध्ये हार्टवर समजा काही असर असला डायबिटीजमुळे किंवा BP असेल त्या रुग्णाला त्याच्यामुळे, तर 70% लोकांचा जर काही हार्ट प्रॉब्लेम असेल तर ECGमध्ये त्याचं निदान होऊ शकते. तर ECG, लिपिड प्रोफाईल, KFT, इवन लिव्हर फंक्शन टेस्ट आम्ही करतो, न्यूरोपॅथी टेस्ट करतो. डोळ्यांची चाचणी, म्हणजे डायबिटीजमुळे रेटिनावर इफेक्ट होते, लवकर कॅटरॅक्ट लवकर मॅच्युअर होतो, तर डोळ्यांच्या म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडून डोळे चेक करून त्या पण एक पूर्ण टेस्ट आणि डोळ्यांचं हे घेतो. या व्यतिरिक्त काही लोकांना जे पायाला जाणाऱ्या ज्या धमन्या असतात त्या ब्लॉक होतात, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आपण म्हणू, ज्यामध्ये पायाला पुष्कळसे वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशन असतात, तर त्याला ते डॉपलर स्टडीने माहीत होते. तर सर्वसाधारणपणे ह्या चाचण्या आम्ही करतो. बरं. आणि सर असं बघण्यात येतं की एखादा व्यक्ती त्याला काही टेस्ट करायला सांगितले मधुमेहासंबंधी, तर एका लॅबमध्ये केल्यावर त्याचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा जे रिझल्ट आहेत ते वेगळे येतात आणि दुसऱ्या लॅबमध्ये समजा चेक केलं तर ते एक व्हेरिएशन येतं. तर अशा वेळी त्यांनी काय करायला हवं, काय मार्गदर्शन कराल तुम्ही? आपण जर असं गृहीत धरलं, कसं प्रत्येक लॅबमधली वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळ्या कॅपॅसिटीची मशीन्स असते, एकाच कंपनीची ती मशीन्स नसते, ठीक आहे. तर त्यांचे एक वेगळे स्टँडर्ड्स असतात, त्या मशीनचे स्टँडर्ड वेगळे असतात, ह्या मशीनचे स्टँडर्ड वेगळे असतात. पण सर्वसाधारणपणे कोणत्याही मशीन्स असल्या, कोणत्याही वेगवेगळ्या लॅब असल्या तरी एक 10% जास्त त्याच्यामध्ये इफेक्ट यायला नको असं माझं मत आहे. मायनर चेंजेस राहतात. आणि कसं असते की आपण कोणत्या परिस्थितीत कोणत्या वेळेला आपण ते चेक करतो. समजा आज चेक केलं, 1 तासाने आपण चेक केलं, फरक पडेल. ब्लड ग्लुकोज बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये बदलत असते वेळोवेळ, म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार. तर त्याच्यामुळे ते व्हॅरी होते. आणि लॅबच्या वेगवेगळ्या मशिनरीजमुळे प्रत्येक लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम बनलेली असते, त्यांच्या मशीनचे स्टँडर्ड वेगळे बनलेले असतात, म्हणून असते. म्हणून रुग्णांनी काय करायला पाहिजे की एक जे स्टँडर्ड लॅब आहे त्यामधनंच आपल्या रेग्युलर टेस्ट तिथनंच कराव्या, म्हणजे त्याचं आपल्याला बरोबर गेस करता येईल की खरंच आपलं मागे HbA1c जास्त होतं, आता एवढं कमी झालं. तर एक लॅब पकडून त्या यांनी केलं तर जास्त चांगलं, जास्त बेटर राहील. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, विश्रांतीपूर्वी आपण हे सांगितलं की निदान कसं करायचं, वेगवेगळ्या चाचण्या, तपासण्या. सर, मधुमेहामुळे जसं शरीरामध्ये तुम्ही सांगितलं की मधुमेहात शरीरामध्ये साखरेची पातळीही वाढते, तर मधुमेह हा आजार झाल्यावर इतर अवयवांवर पण काही परिणाम होतो का? पुष्कळसे असे रुग्ण असतात किंवा नागरिक असतात, त्यांना असं वाटते काय होते, माझं ग्लुकोज वाढलं, शुगर वाढलं तर काय फरक पडणार आहे, मला काही त्रास नाही, मी कशाला औषध घेऊ, कशाला ह्या चाचण्या करू. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण आपलं ब्लड ग्लुकोज, आपल्या रक्तातील साखरेचं बरोबर पातळी शरीरामध्ये नॉर्मल नाही ठेवली तर कालांतराने याचे बॅड इफेक्ट्स आपल्या शरीरावर आढळतात. काय होतं आहे तर आतमधली जी कॅपिलरीज असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या हळूहळू बुजायला लागतात. ग्लुकोजमुळे तिथे थर जमा होतात, तिथे प्लाक्स तयार होतात आणि त्या रक्तवाहिन्या बुजायला लागतात. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा धोका असतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी कोरोनरी नावाची जी धमनी असते, आर्टरी, त्या जेव्हा ब्लॉक होतात त्यावेळेला त्यांना छातीमध्ये दुखणं, वेदना, घबराट, घाम येणं, उलट्या होणं
आणि हार्ट अटॅकचं निदान होतं. तर हार्ट अटॅक होण्याचं जे चान्सेस आहे ते एकदम डबल होऊन जातात, 2 पटीने वाढतात नॉर्मल मनुष्यापेक्षा, जर डायबिटीजच्या रुग्णाने आपली शुगर कंट्रोल नाही केली तर हा एक फार मोठा धोका असतो. आणि तेच एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्या देशामध्ये हे जे यंग जनरेशन आहेत त्यांना पुष्कळदा आपण पाहतो की सडनली ते एक्सपायर्ड झाले, कोलॅप्स झालेल्या हार्ट अटॅकनी, किंवा खूप लोकांना 40मध्ये 35मध्ये 50मध्ये मेजर अटॅक येऊन राहिले. त्याचं कारण आहे की ह्या नसा चोक झालेल्या असतात, ब्लॉक होतात डायबिटीजमुळे किंवा असोसिएटेड बीपीमुळे किंवा कोलेस्ट्रॉल्स वाढलेलं, ट्रायग्लिसाईड वाढलेलं असल्यामुळे. तर हे एक महत्त्वाचं. दुसरं की ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ज्या सिरेब्रल आर्टरीज असतात, धमण्या असतात, त्या आतमधून ब्लॉक होतात जर ब्लड ग्लुकोज जर आपला डायबिटीज नियंत्रणात नसलं तर. आणि हळूहळू तो ब्लॉक जर समजा 100% ब्लॉक केलं तर जसा हार्ट अटॅक येतो तसा ब्रेन अटॅक येतो. आणि त्यामध्ये हाताला पायाला कमजोरी किंवा पूर्णपणे लकवा झालेला आढळतो. आणि एकदा तो झाला तर 90% लोक ठीक होत नाही जर त्यांनी तुरंत लवकर इलाज केला नाही तर हे एक महत्त्वाचं आहे. नंतर अजून एक आहे की पुष्कळ लोकांना जी किडनी फेल होते त्या किडनी फेलचं एक मुख्य म्हणजे जवळपास 30-40% रुग्णांची किडनी फेलियरचं कारण असते अनियंत्रित मधुमेह. साखरेचं प्रमाण जर कंट्रोल नाही झालं तर त्या किडनीच्या पण आतमधल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन किडनी फेल होते, त्यांचं फंक्शन बरोबर होत नाही. मग हळूहळू किडनीमधनं प्रोटीन्स वेस्ट होतात, जायला लागतात, मग चेहऱ्यावर सुरण येते, पायावर सुजन, बीपी व्हायला लागते, क्रिएटिनिन वाढायला लागतं. आणि एकदा किडनी फेल झाली की ते पण मग रिव्हर्स होणं कठीण जाते आणि मग पुढे त्या रुग्णाला डायलिसिसवर यावं लागते, त्यांचं आयुष्य कमी होते आणि पुष्कळ रुग्णांना किडनी बदलावं लागते किडनी ट्रान्सप्लांट करण्याची वेळ. तर हा एक किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक, म्हणजे हार्ट डिसीज, ब्रेन डिसीज, ब्रेन पॅरालिसिस. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे की पायाला डायबिटिक न्यूरोपॅथी. जेव्हा लहान वाल्या ज्या नसा असतात रक्तवाहिन्या, स्मॉल कॅपिलरीज आपण म्हणतो, त्या ब्लॉक होतात. तर पायाच्या नसा जर झाल्या तर त्याला मग आपण नर्व जर हे झाल्या, नर्वला सप्लाय करणाऱ्या आर्टरीज जर ब्लॉक झाल्या तर न्यूरोपॅथी म्हणतात, डायबिटिक न्यूरोपॅथी. अशा रुग्णांना पायामध्ये जळजळ होणं, मुंग्या येणं, आग होणं पायामध्ये, हे व्हायला लागते, त्याला पाय दुखायला लागतात. नंतर लघवीमध्ये वारंवार इन्फेक्शन होते, जर शुगर कंट्रोल नसली तर वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होते. आणि हे इन्फेक्शन जर बरोबर कंट्रोल नाही केलं तर आतमध्ये हे इन्फेक्शन मूत्राशयामध्ये, किडनीमध्ये जाऊन पायलोनेफ्रायटिस ज्याला आपण म्हणू, हे पायलोनेफ्रायटिस होऊन किडनी फेल व्हायला लागते. हा एक प्रमुख एक प्रॉब्लेम असतो. डोळे खराब व्हायला लागतात, लवकर मोतीबिंदू होतो, ज्याला कॅटरॅक्ट आपण म्हणू, रेटिनोपॅथी होतं, मतलब आपल्या पडद्याच्या आतमध्ये ज्या नसा असतात त्या ब्लॉक व्हायला लागतात, तिथे ब्लिडिंग होते, रेटायनल हिमोरेजेस होतात आणि अंधत्व येते. म्हणजे आयुष्याच्या लवकरच म्हणजे 50-60 वर्षाच्या वयातच त्यांना अंधत्व येऊ शकते जर त्यांनी नियंत्रण नाही केलं तर. हे एक महत्त्वाचं आहे. स्किनचे वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात, ताप आला, काही बॉडीमध्ये जंतूंचा बॅक्टेरियाज गेले, व्हायरसेस गेले तर हे लवकर निघत नाही, ठीक होत नाही इन्फेक्शन. आणि मग अशा लोकांना न्यूमोनिया होणं, सेप्टिसेमिया होणं. म्हणजे एक सर्वसाधारणपणे जर मी सांगेन की जर आपण हे नियंत्रणात नाही केलं, याचं बरोबर इलाज नाही केला तर अशा रुग्णांचं आयुष्य 10 ते 20 वर्षांनी कमी होऊ शकते. हे म्हणून महत्त्वाचं आहे आपलं डायबिटीज, मधुमेह नियंत्रणात ठेवणे. सर, आपण उल्लेख केला की पायांवर पण याचा काही परिणाम होतो मधुमेहाचा, तर त्या अनुषंगानेच मला डायबिटिक फूट या टर्मबद्दल काही सांगता येईल का? हो, यामध्ये डायबिटिक फूटमध्ये एक न्यूरोपॅथिक फूट असतो आणि व्हॅस्क्युलर. ज्या रक्तवाहिन्या असतात त्या जर ब्लॉक झाल्या तर आतमध्ये समोरच्या पायाच्या भागाला रक्त कमी होतं आणि हळूहळू तिथे गँग्रीन व्हायला लागतो. म्हणजे ड्राय गँग्रीन किंवा वेट गँग्रीन ज्याला आपण म्हणू, म्हणजे अल्सर होतो सुरुवातीला. अशा रुग्णांना काय होते, एक तर त्यांच्या संवेदना ज्या असतात पायाचा ते निघून नाही राहत आणि त्यामध्ये त्यांना समजा बिना चप्पलनी शूजनी जर ते चालले आणि काही बोचलं पायाला ते त्यांना जाणवत नाही संवेदना नसल्यामुळे. आणि हळूहळू तिथे इन्फेक्शन होते, तिथे छाले व्हायला लागतात, फोड व्हायला लागतात, अल्सर व्हायला लागतात. 3-3, 6-6 महिने मग बसत नाही डायबिटीज असल्यामुळे. कारण एक तर रक्तपुरवठा बरोबर नसतो आणि तिथे जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो, शुगर जास्त असते, मग कंट्रोल होत नाही आणि अशा याच्यामुळे हळूहळू तिथे गँग्रीन निर्माण होतो आणि काही रुग्णांना बोट कापायची सुद्धा जरूरत पडू शकते, ज्याला ॲम्पुटेशन आपण म्हणू.
तर हा एक डायबिटिक फूडचा हा एक प्रकार आहे. म्हणजे याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला मधुमेह कंट्रोल करणं, नियंत्रण करणं हे खूप गरजेचं आहे. फार आवश्यक आहे. बरं दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. मधुमेह जीवनशैलीचा आरसा या विषयावर डॉक्टर चंद्रशेखर गिल्लूरकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आपण मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार सांगितले. तर एक प्रकार समाजामध्ये असा दिसून येतो, म्हणजे लहान मुलांमध्ये दिसून येतो की त्यांना पण मधुमेह होतो आहे. तर हा कुठला प्रकार आहे जो लहान मुलांमध्ये होतो आणि काही असं विशिष्ट वयोगट आहे का? काय कारणं आहेत याच्या मागे? याला आपण जुवेनाईल किंवा टाईप 1 डायबिटीज मेलिटस असं म्हणू. आणि हा सर्वसाधारणपणे वयाच्या 15 वर्षापर्यंत हा आढळून येतो. यामध्ये इवन काही बाळांना म्हणजे 1 वर्षाचे जे पर्यंत होतात, ज्याला आपण न्यूनटल म्हणू, त्या न्यूनटल एजमध्ये पण टाईप 1 डायबिटीज आढळून येतो. तर याचं असं आहे की याचे जे कारणं असतात ते एन्व्हायरमेंटल कॉजेस असतात आणि काहीतरी कारणाने व्हायरस इन्फेक्शन म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल काही फॅक्टर्स, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे बीटा सेल्स, पँक्रियाज नावाची ग्रंथी असते, ज्यामध्ये बीटा सेल्स नावाचे सेल्स असतात. हे बीटा सेल्सचं काम असते इन्सुलिन तयार करणं. आणि ह्या इन्सुलिनचं काम असते की आपल्या शरीरात आपण जे अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन होते आणि त्या पचनानंतर ते कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. आणि हे ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये, पेशींना जे आपल्याला जे दिवसभर काम करायची जे ऊर्जा लागते, ती ऊर्जा पेशींमधनं मिळते. तर ती ऊर्जा मिळवायसाठी हे ग्लुकोज पाहिजे असते त्यांना. आणि आपण खाल्लेल्या अन्नातून जे ग्लुकोज तयार होते, ते ग्लुकोज पेशींमध्ये पाठवायचं काम हे इन्सुलिन करते. इन्सुलिन त्यांना आतमध्ये ढकलते ग्लुकोजला पेशींमध्ये, आणि मग त्या पेशी ऊर्जा निर्माण करतात मायटोकॉन्ड्रियाच्या रूपाने, आणि ती ऊर्जा आपल्याला मिळते. तर हे जे इन्सुलिन जे तयार होते बीटा सेल्समध्ये, ह्या इन्सुलिनला मारक असं अँटीबॉडीज आपल्या बॉडीज तयार करते. बरं. आपल्या शरीरामध्येच तयार होते, ऑटो इम्युन ज्याला आपण म्हणू. आणि हे जे अँटीबॉडीज त्याला डॅमेज करतात बीटा सेल्सला, आणि बीटा सेलचं जे काम असते इन्सुलिन तयार करायचं, ते कमजोर पडते, तयार होत नाही इन्सुलिन. आणि इन्सुलिन तयार न झाल्यामुळे हे ग्लुकोज जे शरीर पेशींमध्ये जे ढकलण्याचं काम असते त्यांचं, ते होऊ शकत नाही. मग ते ग्लुकोज रक्तामध्येच राहते, ते वाढायला लागते. आणि ते जेव्हा मग 200च्या वरती किंवा HbA1c 6.5च्या वरती जेव्हा जाते, तेव्हा लहान मुलांचा डायबिटीज झाला असं आपण म्हणतो. आणि सर, हे जे जुवेनाईल मधुमेह किंवा टाईप 1 मधुमेह तुम्ही सांगितला, त्याचे काय लक्षणं दिसून येतात? यामध्ये सुरुवातीला एकदम वजन कमी व्हायला लागते, रोड व्हायला लागतात. बाळ रोड होते. त्यानंतर त्यांना वारंवार लघवीला जाणं, वारंवार पाणी पिणं किंवा खूप खायला लागणं, भूक खूप लागणं. तर हे 3 पॉलिडिप्सिया ज्याला आपण म्हणू, पॉलियुरिया आणि पॉलिडिप्सिया आणि जास्त जेवण, पॉलिफेजिया. तर ही लक्षणं जास्ती यांच्यामध्ये आढळतात. काही रुग्णांना ताप येणं, इन्फेक्शन कमी न होणं, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, जखम भरून न निघणं, हे पण येतात. पण महत्त्वाचं जे लक्षण असते ते एकदम रोड व्हायला लागतात बाळ, म्हणजे वजन जास्त प्रमाणात कमी व्हायला लागतं, खूप जास्त प्रमाणात. बरं. आणि सर, समजा घरी हे डायग्नोस झालं, निदान झालं की घरातील लहान मुलाला मधुमेह आहे, जुवेनाईल मधुमेह हा घरात आहे, तर आई वडिलांची काय भूमिका असायला हवी? म्हणजे झाल्यावर काय करायला हवं आणि होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रतिबंध म्हणून काय करायला हवं आई वडिलांनी? डायबिटीज झाल्यानंतर सर्वप्रथम पॅरेंटिंग फार महत्त्वाची असते. आईवडिलांनी पूर्ण याच्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करून घ्यावी की ह्या काय असते, याला कसं याला मॅनेज करायचं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते की ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग, म्हणजे वारंवार बरोबर चेक करत राहणं. त्यासाठी त्यांनी ग्लुकोमीटर एक घरी घेऊन घ्यायला पाहिजे विकत, आणि डॉक्टरांकडून ते समजून घ्यायचं की ते शुगर कसं चेक करतात. त्यानंतर टाईप 1 डायबिटीजला मॅनेजमेंटमध्ये एकच ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे इन्सुलिन थेरपी. ही त्यांना आयुष्यभर घ्यावं लागते. तर हे इन्सुलिन आणि हे मॉनिटरिंग याच्यासाठी आईवडिलांचं महत्त्वाचं काम आहे की त्यांनी ट्रेन व्हायला पाहिजे स्वतः. आणि बाळ जर समजण्यालायक झालं, थोडं मोठं झालं, तर त्यांना ते शिकवायचं असते.
तिसरं महत्त्वाचं की त्यांना उपाशी ठेवायचं नाही. खेळायलाही गेलं बाळ, कुठे धावायला गेलं, शाळेत गेलं, तरी पण त्यांना उपाशापोटी कुठे त्यांना पाठवायचं नाही. आणि त्यांच्याजवळ नेहमी साखरेची पुडी किंवा ग्लुकोजची पुडी हे पावडर ही त्यांच्याजवळ नेहमी, किंवा चॉकलेट त्यांच्याजवळ नेहमी ठेवायचे. आणि त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की पुष्कळदा अशा बाळांना शुगर लेवल कमी होऊन जाते, हायपोग्लायसिमिया जेव्हा म्हणू, अशा वेळेला त्यांना घाम येतात, बेशुद्ध होऊन जातात, बेहोश पडून जातात, चक्कर येते, कधी कधी झटके येतात. तर त्यांना हे हे समजायला पाहिजे की काय असेल, याला म्हणतात हायपोग्लायसेमिया. आणि जेव्हा ब्लड ग्लुकोज 70च्या खाली व्हायला लागते त्यावेळेला तुरंत ब्लड शुगर चेक करायचं. जर अवेलेबल नसेल तर त्यांनी पटकन ग्लुकोजचं साखरेचं पाणी त्यांना बाळाला प्यायला द्यायला पाहिजे. किंवा आणि एक त्याला आयडेंटिटी कार्ड द्यायला पाहिजे की शाळेत असं झालं तर त्यातल्या शिक्षकांनी, त्यांच्या मित्रांनी काय करायला पाहिजे, त्यांना माहीत असायला पाहिजे की बा यांना असं झालं तर असं करायचं. ती एक काळजी. दुसरी की याला समजा खेळायला जायचं आहे, कुठे क्रिकेट खेळायला जायचं आहे किंवा बाहेर अजून काही खेळायला जायचं आहे, तर त्याला काही खाल्ल्याशिवाय पाठवायचं नाही. हे एक महत्त्वाचं आहे. वारंवार प्रॉपर मॉनिटरिंग, प्रॉपर इन्सुलिनचं डोजेस ॲडजस्टमेंट पण त्यांना आम्ही डॉक्टर लोक शिकवून देतो की इतकं असलं तर तुमचं येणं नाही झालं तर काय करायचं, किती डोस वाढवायचा, तर हे मॉनिटरिंग. आणि यामध्ये ना निदान पुष्कळदा डायबिटिक किटोॲसिडोसिसने असे टाईप 1 डायबिटीजचे ॲडमिट होतात आमच्याकडे. तर ही एक किटोॲसिडोसिस ही एक म्हणजे एक फार मोठा दुष्परिणाम आहे टाईप 1 डायबिटीजमध्ये, जे जास्त कॉमन आहे, ज्यामध्ये या ग्लुकोज जास्त असल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ही फॅट जे आहे आपल्या बॉडीचं ते फॅट बर्न होते आणि त्याचे टॉक्सिक जे एलिमेंट्स असतात कीटोनच्या रूपात ते बॉडीमध्ये साठायला लागतात. आणि ते जर वाढले तर अशा बाळांचा ब्रेनवर इफेक्ट होतो आणि ते सुस्त व्हायला लागतात, त्यांना कधी उलट्या व्हायला लागतात, पोटात दुखायला लागतं, अनकॉन्शियस होतात. अशा अवस्थेमध्ये बाळांना घेऊन येतात आईवडील आणि त्यांचं तेव्हा निदान होते की याला डायबिटिक किटोॲसिडोसिस झालेला आहे, याला टाईप 1 डायबिटीज झालेला आहे. तर कधी याला उलट्या झाल्या, मुलाला पोट दुखत असलं किंवा सुस्त असला तर अशा वेळेला ताबडतोब त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. ही आईवडिलांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि सर, प्रतिबंधक म्हणून काय उपाय करता येते? पहा, टाईप 1 डायबिटीजमध्ये प्रतिबंधात्मक असं नाही म्हणता येणार, एक खूप जास्त नाही आहे त्याच्यामध्ये प्रतिबंध. पण तरी पण समजा आईवडिलांना जर असेल टाईप 1 डायबिटीज तर चान्सेस मुलाला असतात, होण्याचे असतात. तर त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे की स्वतःचं डायबिटीज पूर्णपणे कंट्रोल ठेवायला पाहिजे. आणि मुलाला जास्त इन्फेक्शन होऊ नये, पर्टिक्युलरली व्हायरल इन्फेक्शन जे असतात तर ते होऊ नये याची एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यांना जास्त शुगरी फूड जे लहानपणी आपण देतो ते द्यायला नको. तर ती एक तेवढी काळजी घेऊ शकतो. पण युजली टाईप 1 डायबिटीज काही स्पेसिफिक याच्यामध्ये कॉमन असतो, ज्याला आपण पुष्कळदा खूप जास्त प्रतिबंध करू शकत नाही. पण त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम, त्याच्यापासून बॉडीवर होणारे वेगवेगळे वाईट कॉम्प्लिकेशन्स ते प्रिव्हेंट करू शकतो निश्चितपणे आपण. बरं. आणि सर, आपण जसं मधुमेहाचे प्रकार सांगितले होते त्यामध्ये एक जेस्टेशनल डायबिटीज, जेस्टेशनल मधुमेह याचा उल्लेख आला होता, तर याबद्दल काय सांगता येईल? गेस्टेशनल डायबिटीज हा एक तिसरा डायबिटीजचा प्रकार आहे जो प्रेग्नन्सीमध्ये, गर्भावस्थेमध्ये स्त्रीला होऊ शकतो. ज्या स्त्रीला तिच्या आईवडिलांना किंवा फॅमिलीमध्ये जर असेल तर चान्सेस जास्ती असतं. जी लठ्ठ असते, ओबेसिटी असते किंवा लेट मॅरेज झालेलं असते किंवा बाळ उशिरा झालेलं असते वयाच्या 30 नंतर 35 नंतर, तर यांना गेस्टेशनल डायबिटीज होण्याची शक्यता असते, जे साधारणतः 100पैकी 5% स्त्रियांमध्ये हे आढळू शकते. सर्वांना नाही होत, काही लोकांना. आणि प्रेग्नन्सीमध्ये 24 ते 28वा जो आठवडा असतो यामध्ये त्याचं युजली निदान होते. त्या पिरियडमध्ये त्यांनी आपली रेग्युलर ब्लड ग्लुकोज टेस्ट करून घ्यायला पाहिजे पॅथॉलॉजिस्टकडनं, किंवा ते त्यांचे जे तज्ज्ञ असतात, स्त्रीरोग तज्ज्ञ, ते त्यांना ॲडवाईस करतात. तर यामध्ये याचं निदान पण असं आहे की 100 ग्राम ग्लुकोज दिल्यानंतर 2 तासानंतर जेव्हा आपण ग्लुकोजची पातळी पाहतो ती 155च्या वरती जेव्हा असते तेव्हा त्याचं निदान करू शकतो. किंवा उपाशापोटी प्रेग्नन्सीमध्ये 95च्या वरती ब्लड ग्लुकोज असेल तर त्याचं आपण निदान करू शकतो. बरं. आणि यामध्ये प्रॉपर डाएट,
साखरेचे पदार्थ कमी देणं, कार्बोहायड्रेट्स कमी देणं, आहार प्रॉपर आहार तज्ज्ञाकडून किंवा त्यांच्या डॉक्टरांकडनं विचारून घ्यावा. आणि दुसरं की विहार म्हणजे थोडं वॉकिंग करणं, चालणं फिरणं थोडं हलकं, तर त्या यांनी पण ब्लड ग्लुकोज कमी होतं. त्यांनी पण होत नसेल तर इन्सुलिन थेरपी आहे जे लो डोजमध्ये आम्ही देतो, किंवा काही त्याचे वेगवेगळे ड्रग्ज आहेत ते आम्ही देऊन ते कंट्रोल करतो, आणि ते आवश्यक आहे कंट्रोल करणं. तर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, आपण सुरुवातीला मधुमेहाचे प्रकार जेव्हा सांगितले होते तेव्हा एक प्रकार सांगितला होता, तो म्हणजे टाईप 2 मधुमेह. तर हा जो टाईप 2 मधुमेह आहे याच्याबद्दल काय सांगता येईल? टाईप 2 मधुमेह हा आपल्या देशामध्ये फार कॉमन आहे. 90% रुग्णांमध्ये हा आढळून येतो. यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स होते. म्हणजे जसं इन्सुलिनची कमतरता टाईप 1मध्ये आढळते तसं इन्सुलिन रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की जे ग्लुकोज इन्सुलिनद्वारे रक्तपेशीमध्ये पोहोचवण्याचं जे काम असते ते संथपणे होते. ते बरोबर ग्लुकोज लेवल आतमध्ये जात नाही. त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. बॉडी रेजिस्ट करते. हे रेजिस्टन्स जेव्हा चरबी जमा होते पोटावर, शरीरावर, ज्याला ओबेसिटी आपण म्हणू, तर हे ओबेसिटी झाली किंवा लॅक ऑफ एक्झरसाइज असली, व्यायामाचा अभाव असला, तर रेजिस्टन्स निर्माण होते. आणि ह्या रेजिस्टन्समुळे युजली टाईप 2 डायबिटीज होतो सुरुवातीला, आणि नंतर मग इन्सुलिनची कमतरता व्हायला लागते आणि मग त्याचं सिव्हिअरिटी वाढत जाते. म्हणजेच लाईफस्टाईलमुळे किंवा ओबेसिटीमुळे होणारा जो मधुमेह आहे हा तो टाईप 2 मधुमेह आहे. हो. हां. आणि काही विशिष्ट वयोगटातच होतो किंवा अशी काही वेगळी लक्षणं वगैरे असं काही असतं का यामध्ये? टाईप 2 डायबिटीज सर्वसाधारणपणे वयाच्या 45-50 नंतर होतो. पण आता सध्याच्या ह्या युगामध्ये असं आढळून आलेलं आहे की आपल्या देशामध्ये अर्ली ऑनसेट टाईप 2 डायबिटीज मेलिटस जो आहे हा झपाट्याने वाढत आहे. आणि ज्यामध्ये वयाच्या 25 ते 45 ह्या रेंजमध्ये असलेल्या तरुणांना हा डायबिटीज होत आहे, टाईप 2 डायबिटीज. म्हणजे यंग जनरेशनमध्ये हा जास्त प्रमाणात दिसून येतो. हां, यंग जनरेशनमध्ये याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणजे 73% या मागच्या 10 वर्षामध्ये जो स्टडी झाला तर 73% याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे नवीन जनरेशनला तो होत आहे. बरं. आणि सर, एक टर्म अशी आहे की डायबिटीज रिव्हर्सल, म्हणजे मधुमेहासंबंधी डायबिटीज रिव्हर्सिबल हे एक टर्म ऐकायला मिळते. तर याबद्दल काय मार्गदर्शन करता येईल? हो. डायबिटीज रिव्हर्सल ज्याला आपण म्हणू की एकदा डायबिटीजचं निदान झाल्यानंतर काही दिवसानंतर समजा डॉक्टरांनी म्हटलं किंवा नाही, आता तुम्हाला तुमचं शुगर पूर्ण कंट्रोल झालेलं आहे, आता तुम्हाला डायबिटीज नाही आहे, असं जेव्हा म्हणू त्याला आपण रिव्हर्सल म्हणू. पण शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही जेव्हा म्हणू आम्ही त्याला रेमिशन म्हणू. कारण एकदा डायबिटीज डिटेक्ट झालं तर युजली काय होते की रिव्हर्ट होत नाही, रेमिशन होते. रेमिशन केव्हा म्हणू की जर 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी त्याची ब्लड ग्लुकोज पूर्ण नॉर्मल असेल तर त्याला डायबिटीज रेमिशन. आणि असं होते आपल्या एक्झरसाइजने आणि प्रॉपर डाएटने. आणि सुरुवातीला म्हणजे निदान जर बरोबर वेळेवर झालं, सुरुवातीच्या पिरियडमध्ये झालं, आणि निदान होऊन समजा 1 वर्षाच्या आतमध्ये समजा रुग्ण डॉक्टरकडे आला सुरुवातीच्या स्टेजमध्ये, तर हे रिव्हर्सल किंवा रेमिशन होऊ शकतं. आणि सर, आजची जी आपली जीवनशैली आहे ती खूपच धावपळीची आहे. स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी किंवा ताणतणाव हे तर सतत असतो, धावपळीचं जीवन. तर मानसिक आरोग्य आणि मधुमेह यांचा आपसात काय संबंध येतो? हे जे अर्ली ऑनसेट टाईप 2 डायबिटीज मेलिटस इंडिया आपल्या भारतात देशात वाढत आहे, ओबेसिटी वाढत आहे, तरुणांमध्ये वेगवेगळे हार्टचे प्रॉब्लेम येत आहेत, त्याचं मुख्य कारण जे आढळून आलेलं आहे ते आहे स्ट्रेस. पण असं 1-2 दिवसासाठी नाही, क्रॉनिक स्ट्रेस, सततचा स्ट्रेस, ताणतणाव जर राहत गेला तर स्ट्रेसमुळे स्ट्रेस हार्मोन तयार होतात, ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल नावाचे. आणि हे हार्मोन्स ग्लुकोज प्रोडक्शन वाढवतात. आणि त्यासोबतच ग्लुकोज प्रोडक्शन तर वाढवतात, पण स्ट्रेसमुळे काय होते की स्ट्रेस ईटिंग ज्याला आपण म्हणू, की जेव्हा ताणतणावामध्ये मनुष्य असतो तर कम्फर्ट फूड खायला लागतो, मग स्वीट्स खायला लागतो, काही ऑइली पदार्थ त्यांच्या आवडीचे खायला लागतात, आणि हळूहळू त्याच्यामुळे ओबेसिटी निर्माण होते.
तर स्ट्रेसमुळे, हे स्ट्रेस हार्मोनमुळे आणि ओव्हर इटिंगमुळे, आणि स्ट्रेसमुळे परत काय होते की लॅक ऑफ स्लीप होते, त्याला झोप येत नाही स्ट्रेसमुळे. तर स्लीपलेसनेसमुळे, इन्सोमनियामुळे, निद्रानाश ह्यामुळे सुद्धा ओबेसिटी तयार होते, एक शिथिलता निर्माण होते बॉडीमध्ये, आणि डायबिटीज होऊ शकतो त्या याच्यामुळे. बरं सर, आपण जे काही लक्षणं सांगितले, मधुमेहाचे प्रकार सांगितलेत वेगवेगळे, आणि त्याचं काय निदान, चाचण्या सगळं सांगितलं, पण याची जी उपचार पद्धती आहे ती तर निश्चितच जेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊ तेव्हा घेणारच. पण यासाठी काही विशिष्ट असा आहार पाळायला हवा का? काही एक आहार पद्धती आहे का की जी सामान्य माणसाने पण आणि मधुमेही व्यक्तीने पण पाळायला हवी? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, आहार. यामुळेच पुष्कळसे लाईफस्टाईल डिसीजेस जे आता होत आहेत. आपली जी आहार पद्धत आहे की आपली भारतीयांची आहार पद्धती आहे पुरातन काळांपासून चालत आलेली वरण भात भाजी पोळी, आणि आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण, म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे भात आहे, पोळ्या आहे, गोड पदार्थ आहेत वेगवेगळे, तर हे आहेत स्वीट ड्रिंक्स आहेत. तर हे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या भारतीयांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते, आणि याचं प्रमाण जर आपण कमी केलं, म्हणजे आता जे स्टडी झाले त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांमध्ये 70% कार्बोहायड्रेट्स आपण घेतो आपल्या जेवणामध्ये, जे आयडियली 50% जर आपण केलं, म्हणजे आपल्या ज्या आहारामध्ये ते कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ही कॅल्क्युलेट कसं, आपल्या लठ्ठपणा, आपलं वजन किती जास्ती आहे ते बघून त्याप्रमाणे आहार कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. तर वजन कसं असायला पाहिजे, किती राहायला पाहिजे, तर आपली उंची सेंटीमीटरमध्ये मोजायची, आणि पुरुषांमध्ये -100 करायचं. हाईट इन सेंटीमीटर -100, जेवढं येईल तेवढं ॲप्रॉक्सिमेट वेट त्या माणसाचं राहायला पाहिजे. आणि स्त्रीमध्ये हाईट इन सेंटीमीटर -105, जे येईल ते त्यांचं वजन राहायला पाहिजे. तर हे वजन प्रॉपर असणं फार महत्त्वाचं असतं. जर वजन नॉर्मलपेक्षा जास्त असलं, किंवा बॉडी मास इंडेक्स ज्याला आपण म्हणतो 25पेक्षा जास्त असला, तर मग ओबेसिटी आहे असं आपण म्हणू. आणि ओबेसिटी असली तर मग आपल्या आहारामध्ये त्यानुसार वजन कमी करण्यासाठी आहार विशेषज्ञांकडून सल्ला घ्यायला पाहिजे, किंवा डॉक्टरकडून सल्ला घ्यायला पाहिजे, आणि आपल्या जेवणामध्ये आपली कॅलरी इंटेक जो असतो तो कमी करायला पाहिजे. सर्वसाधारणमध्ये आहारामध्ये जर मी सांगेल तर आपली जी थाळी असते जेवायची, त्यामध्ये थाळीमध्ये 4 पोर्शन करायचे. एका पोर्शनमध्ये ठेवायचे कार्बोहायड्रेट, म्हणजे पोळी किंवा भात ठेवा. माझा सल्ला राहील की मैद्याच्या पोळ्या नाही घ्यायच्या. मैद्याचं ब्रेड, बिस्किट, बेकरीचे पदार्थ, केक, टोस्ट हे नाही घ्यायचं. मैद्याचं काहीच खायचं नाही, त्यांनी शुगर झपाट्याने वाढते. इवन गव्हाची जी पोळी असते त्यांनी पण शुगर झपाट्याने वाढते. तर भरड धान्य किंवा मिक्सवाली जी आट्याची जी पोळी असते किंवा भाकर असते ती घ्यायला पाहिजे एका कॉर्नरला, किंवा त्याच्या जागेवर भात घ्यायला पाहिजे. आपण दोन्ही खातो ते चुकीचं आहे. एका टायमाला भात घ्या किंवा पोळी खा. एका कॉर्नरला तुम्ही पूर्ण भाजी घ्या, 25% म्हणजे 1/4 कॉर्नरला भाजी घ्या, पूर्ण मोकळी भाजी खा. तिसऱ्या कॉर्नरला तुम्ही घ्या फ्रूट्स, सलाद हे ठेवा. चौथ्या याच्यामध्ये तुम्ही डाळी ठेवा, म्हणजे वरण आहे, वेगवेगळ्या डाळी आहे, हे की प्रोटीन्स आहे, अंडे आहे, पनीर आहे, फिश आहे, किंवा चिकन आहे, किंवा सोया चंक्स आहे, ह्या गोष्टी वेगवेगळे जे प्रोटीन्स, किंवा टोफू म्हणतो आपण, तर एका कॉर्नरला ते प्रोटीन. आणि असे बरोबर यांनी आपण जर बरोबर जेवण केलं तर मग वजन वाढत नाही, आणि डायबिटीज पण होण्याची शक्यता फार कमी असते, BP होण्याची शक्यता कमी असते, हार्ट डिसीजेस होण्याची शक्यता कमी असते. तर अशा प्रकारे एक बॅलन्स डाएट जे आपण म्हणू ते घ्यायला पाहिजे. म्हणजे एक बॅलन्स थाळी जी म्हणू आपण जेवणाचं, ते जर योग्य प्रमाणात आपण घेतला आहार, तर निश्चितच आपण मधुमेह हा आजार टाळू शकतो आणि कंट्रोल पण करू शकतो. बिलकुल. याबद्दल आपण आणखी चर्चा सुरू ठेवूया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. मधुमेह जीवनशैलीचा आरसा या विषयावर डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आपण विश्रांतीपूर्वी आहार कसा असावा हे मार्गदर्शन केलं, तर आता दिनचर्या कशी असावी याबद्दल काय सांगणार? सर्वसाधारणपणे दिनचर्या सर्वात महत्त्वाचं असते की सकाळी लवकर उठावं, आणि लवकर उठल्यानंतर आपल्या
रुटीन आपलं हे झालं, प्रातर्विधी आटोपल्यानंतर सकाळी योग्य ठिकाणी म्हणजे गार्डनमध्ये म्हणा किंवा घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये आपण एक 5 मिनिट ध्यान करायला पाहिजे, मेडिटेशन. ह्या ध्याननी तुम्हाला स्ट्रेस रिलिव्हिंग असते, तुमचं स्ट्रेस लेवल कमी होते. त्यानंतर एक 10-15 मिनटाचं योगा, जे जे आपल्याला समजते, जे माहीत आहे ते योगा करायला पाहिजे, ज्याने जॉईंटची फ्लेक्सिबिलिटी राहते. वेगवेगळे आपले जे जॉईंट्स असतात ते फ्लेक्सिबल राहतात. तर योगा एक 15 मिनटाचं करायला पाहिजे. एक 20 ते 30 मिनटाचं वॉकिंग हे व्हायला पाहिजे. आणि आठवड्यातून 150 मिनटाचं वॉकिंग किंवा कार्डियक एक्झरसाइजेस ह्या जर केल्या तर हे फार चांगलं असते. आठवड्यातून 2 ते 3 दिवस म्हणजे एक दिवसाआड तुम्ही मस्क्युलर एक्झरसाइजेस करायला पाहिजे. तर मस्क्युलर एक्झरसाइजेस म्हणजे जसं आपण पुशअप्स मारू, स्क्वॅट्स करू किंवा जिममध्ये जाऊन मसलच्या एक्झरसाइजेस, ज्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि ग्लुकोज डायबिटीज कंट्रोल करायला मदत होते. तर एक ते 1.5 तास स्वतःसाठी त्यांनी आपण काढायला पाहिजे. त्यांनी पूर्ण दिवस खूप चांगला जातो. तर हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर माझा असा ॲडवाईस राहील की आपण आपले जे भारतीय नागरिक आहेत, चहा कॉफी घ्यायची जी सवय आहे, तर ही सवय ॲडिक्शन फॉर्म झालेला आहे. चहामुळे कॉफीमुळे पण पोटाचे म्हणजे ॲसिडिटी आणि वेगवेगळे रोग व्हायला लागलेले आहेत. तर माझा सल्ला असा राहील की त्यांनी त्याच्या जागेवर हे जे गाजरचा ज्यूस आहे, लौकीचा ज्यूस आहे, किंवा लौकी बीट वगैरे टाकून किंवा फ्रूट ज्यूस किंवा एखादा ॲपल वगैरे खाऊन आपण रेग्युलर आपल्या एक्झरसाइजेसला किंवा वॉकिंगला किंवा जिमला जायला पाहिजे. जिममधनं किंवा एक्झरसाइज झाल्यानंतर 2 तास काहीही खाऊ नये, फक्त बॉडीला हायड्रेट करायला पाहिजे. हायड्रेट कसं म्हणजे पाणी प्यायची पण एक पद्धत आहे, बसून हळूहळू सिप्स पाणी प्यायचं. ठीक आहे, खूप जास्त पाणी पिणं ते पण हानिकारक असतं. हळूहळू प्यायचं, पण आपल्या रिक्वायर्ड जशी तहान लागते तसं पाणी प्यायचं. 2 तास एक्झरसाइज झाल्यानंतर 2 तासानंतरच तुम्ही तुमचं जेवण करू शकता. ठीक आहे. आयडियल टायमिंग जेवायचं असं आहे, आपल्या याच्यानुसार असते, जसं आपण आपल्या कामाची पद्धत किती वाजता जायचं आहे ते त्यानुसार आपल्याला ते ठरवायचं असते. तर लंच हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आपला आहार असतो दिवसभरामध्ये तो लंच असतो. तर आपल्या आवडीनुसार मगाशी मी जे सांगितलं की आपल्या थाळीमध्ये 50% प्रोटीन्स राहायला पाहिजे, 25% जे आहे कार्ब्स राहायला पाहिजे आणि 25% फायबर, व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स असं ते ठेवायला पाहिजे आपल्या थालीमध्ये. त्यानंतर आपण आपलं जे रुटीन वर्क करतो, ऑफिसमध्ये जातो, खूप लोक सकाळी जेवण करून जातात, दुपारी पण डब्बा घेऊन जातात. तर तसं व्हायला नको. एक तर सकाळी फिर लाईट नाश्ता करा तुम्ही, ब्रेकफास्टमध्ये मी सजेस्ट करील की खूप लोक पराठे खाऊन जातात, पोळ्या खाऊन जातात, ते बंद करा. ब्रेड खाऊन जातात, बिस्किट्स खाऊन जातात, ते बंद करा. त्यांनी ब्रेकफास्टमध्ये स्प्राउटेड जशी उसळ असते, मोठची उसळ असते, चण्याची उसळ असते, तर ही उसळ किंवा ओट्स, मुसळी, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स पण आपल्याला मिळतात, फायबर्स पण मिळतात. तर एक हलका ब्रेकफास्ट आणि विथ फ्रूट्स. कधी ॲपल खा, कधी पपई खा. डायबिटीजच्या रुग्णांना केळ, सीताफळ, केळ, चिक्कू, अंगूर, ऊस आणि आंबे, पिकलेले आंबे, हे फळं नाही चालत. हे फळं सोडून बाकीचे फळं ते खाऊ शकतात. तर हलका एक ब्रेकफास्ट त्यांनी घ्या. आणि जे मी सजेस्ट करेल, ज्यांना जर प्रोटीन चालत, अंडे चालत असेल तर त्यांनी अंडे जरूर खावे. बॉइल्ड एग खा किंवा ऑमलेट करून खा. हे प्रोटीन्स फार आवश्यक असतात. आपल्या भारतीय नागरिकांच्या जेवणामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण 1 ग्रॅम पर kg राहायला पाहिजे ते फार कमी असते. म्हणजे 30 ग्रामच प्रोटीन शाकाहारी लोक खाऊ शकतात, जे त्यांच्या वजनानुसार 60 ते 70 ग्राम प्रोटीन खायला पाहिजे. एका अंड्यामध्ये 9 ग्राम प्रोटीन असते. तर अंडे जर त्यांना हरकत नसेल तर त्यांनी खायला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये, असा माझा सल्ला आहे. लंचमध्ये त्यांनी पूर्ण आपलं आयडियल जी थाळी असते त्याप्रमाणे लंच ते घेऊ शकतात. महत्त्वाचं त्याच्यात सलाद, फ्रूट्स आणि प्रोटीन आणि राईस किंवा मग भाकर किंवा मिक्सवाल्या आट्याची पोळी. नंतर दुपारी त्यांनी हायड्रेट करून, इव्हिनिंगला पुष्कळ लोकांना काहीतरी भूक लागते 4-5 वाजता, तर त्यावेळेला त्यांनी काही इतरत्र काही फूड खाण्यापेक्षा त्यांनी एक ब्लॅक कॉफी, ब्लॅकवाली किंवा ग्रीन टी हे चालतं, हे घेऊ शकतात. दूध किंवा साखर टाकलेलं त्यांनी घ्यायचं नाही. किंवा जर ते एखादं ॲपल खाऊ शकतात,
फळ घेऊ शकतात किंवा ताक पिऊ शकतात किंवा कोकोनट वॉटर ते घेऊ शकतात. तर घरी यायचं, घरी आल्यानंतर माझा सल्ला राहील की 7 किंवा 8च्या आधी जेवण व्हायलाच पाहिजे. जे लोक उशिरा जेवून झोपतात त्यांचं पोट सुटते, त्यांना डायबिटीज होण्याचं, ओबेसिटी, ॲबडॉमिनल ओबेसिटी होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. म्हणून आपला रात्रीचा जो आहार आहे तो हलका ठेवायचा आणि सर्वसाधारणपणे जो नेहमीचं जेवण असते तेच जेवा, खूप काही त्याच्यात बदल करायचा नाही, पण हलकं जेवायचं, खूप जास्त हेवी नाही जेवायचं. आणि जेवण 7 ते 8च्या दरम्यान होऊन जायला पाहिजे. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाचा वॉक करायचा आणि जेवण झाल्यानंतर 3 तासाची गॅप त्यांनी आपल्या झोपण्यामध्ये ठेवायला पाहिजे. नाही, जेवण झाल्याबरोबर जर आपण झोपलो तर ॲसिडिटी होते, रिफ्लक्स होते. ॲसिडिटीचे जे प्रकार आजकाल वाढत आहे ते जास्त वाढतात आणि इवन ॲबडॉमिनल पोटाचा जो लठ्ठपणा होतो तो पण होतो. आणि रात्रीला झोपतेवेळी चांगली झोप लागावी म्हणून मी नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी झोपेची जी एक आपली वेळ फिक्स ठेवायची. आपली बायोलॉजिकल जी क्लॉक असते की 11 वाजता आपल्याला झोपायचं आहे, तर 11 वाजताच्या 1 तास आधी आपले सगळे मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप सगळं बंद करून द्या 1 तास आधी, ठीक आहे. आणि एक अर्धा तास आधी रूमचे सगळे लाईट्स बंद करायचे, कारण हे जे लाईट्स असतात त्यांनी पण मेलॅटोनिन जो सिक्रिशन, जे झोपेचं जे हार्मोन आहे मेलॅटोनिन नावाचं, ते कमी सिक्रिट होते. अंधारात ते जास्त प्रमाणात सिक्रिट होते. तर लाईट्समध्ये जर तुम्ही काही मोबाईल बघत असले, काही करत असले तर मग लवकर झोप लागत नाही. आणि रात्रीची झोप जो माणूस चांगल्याने घेईल त्याचा दुसऱ्या दिवशीचा तो फ्रेश राहील आणि झोप चांगली असणं फार आवश्यक आहे. तर अशा प्रकारची दिनचर्या त्यांनी ठेवायला पाहिजे. म्हणजे ही दिनचर्या पाळून आपण निश्चितच मधुमेहापासून स्वतःचा बचाव करू शकतो. निश्चितपणे करू शकतो. नुसतं मधुमेहापासून नाही तर लठ्ठपणा, त्यानंतर ब्लड प्रेशर, हार्ट डिसीजेस, ठीक आहे, हे वेगवेगळे जे लाईफस्टाईल डिसीज आहे सगळ्यांपासून बचाव करू शकतो. बिलकुलच. आणि सर, टेक्नॉलॉजीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली आहे, तर मधुमेहासंबंधी पण टेक्नॉलॉजीचा काही वापर असा दिसून येतोय का तुम्हाला? एक तर जे टाईप 1 डायबिटीजचे जे मुलं असतात त्यांच्यासाठी किंवा जे अनकंट्रोल डायबिटीज असतात टाईप 2 डायबिटीजचे त्यांच्यासाठी CGM म्हणून एक हे यंत्र आलेलं आहे, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. ते म्हणजे एक छोटासा पंप असतो, तो त्याची निडल असते, ते लावून द्यायची, ते कंटिन्युअस रिडिंग करत असते. म्हणजे 1 तासाने, 2 तासाने, 3 तासाने आपलं ग्लुकोज कसं आहे हे माहीत होऊन जाते. त्यानुसार आपण इव्हन काही खाल्लं तर खाल्ल्यानंतर त्याचा काय परिणाम झालेला ते माहीत होते. तर हे एक. दुसरं एक जे आहे ते इन्सुलिन पंप येते, इन्सुलिन पंप. तर ज्यांना औषधींनी नियंत्रण होत नाही किंवा टाईप 1 डायबिटीजचे जे अनियंत्रित मुलं असतात त्यांना तो पंप लावून दिला पोटाला तर ते इन्सुलिन बरोबर सिक्रीट करत असते, जो सेट करून द्यायचा तर ते इन्सुलिन आपोआप कंट्रोल करत असते, वारंवार घ्यायची गरज नसते. हे काय. त्यानंतर पुष्कळदा इव्हन रुग्ण जर समजा खेडेगावात राहत असला, त्यांनी तिथे ग्लुकोज चेक केली तर त्याचे वेगवेगळे ॲप असतात, ते टाकून डॉक्टरकडे चालले जातात रिपोर्ट. डॉक्टर पटकन इमिजिएटली त्याला रिप्लाय करू शकतात काय करायचं आहे. सर, कोविड दरम्यान कोवॅक्सिन याच्या ट्रायलमध्ये आपलं योगदान होतं असं आम्हाला कळालेलं, तर याबद्दल आपण काय सांगणार? कोव्हॅक्सिनचा जो ट्रायल होता म्हणजे फेज 2 आणि फेज 3 तो आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचंच एक सेंटर होतं ज्यामध्ये आम्ही तो स्टडी केला आणि त्यामध्ये आमच्या निदर्शनास आलं की हे वॅक्सिन फार सेफ आहे. म्हणून आम्ही आमचे रिपोर्ट्स गव्हर्नमेंटला पाठवले आणि त्यानंतर सगळ्या वेगवेगळ्या सेंटर्समधनं ते अप्रूव्ड झाल्यानंतरच आपल्या देशाने ते मान्य केलं. तर हे वॅक्सिन फार चांगलं होतं. आता पुष्कळसे लोक शंका निर्माण करतात की काही ह्या वॅक्सिनमुळे तर डायबिटीज नाही होत आहे काही लोकांना, पण माझं असं म्हणणं आहे की कोव्हॅक्सिनमुळे किंवा कोणतेही जे कोविडमध्ये जे निर्माण झालेले वॅक्सिन्स आहे त्यांनी असे डायबिटीज किंवा मेजर असे काहीही प्रॉब्लेम नाही आहे किंवा नाही आलेले आहे. पण कधी एक एक्सप्लेनेशन शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही देऊ शकतो की समजा त्याला आधी नव्हतं आणि झालं, वॅक्सिन घेतल्यानंतर समजा काही दिवसांनी झालेलं असेल तर एक सायंटिफिक रिझन असं आहे की ते SARS-CoV-2 जे व्हायरस होता तो व्हायरस ते पँक्रियाजमधनं जे बीटा सेल्समध्ये इन्सुलिन तयार करणारे जे सेल्स असतात बीटा सेल्स त्याला तिथे ते इन्फ्लॅमेशन करतात, डॅमेज करतात आणि इन्सुलिन सिक्रिशनचं कमी होते आणि त्यामुळे डायबिटीज होण्याची शक्यता होऊ शकते. हा एक सायंटिस्ट लोकांनी एक सादर केलेला आहे, पण याचे चान्सेस फार कमी वाटतात आहे.
सर, आज दर्शकांसाठी काय सल्ला किंवा टेक होम मेसेज तुम्ही देणार? लाईफस्टाईल डिसीजेस जे काही आहे, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीजेस किंवा लठ्ठपणा, यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा आहार. प्रॉपर आहार घेणं फार आपापल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला घेणं आवश्यक आहे. ते तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे व्यायाम, रेग्युलर एक्झरसाइजेस, मेडिटेशन, योगा, वॉकिंग आणि मस्क्युलर एक्झरसाइजेस आणि जॉईंट्सचे एक्झरसाइजेस हे तुम्हाला रेग्युलर करणं फार आवश्यक आहे. तिसरं महत्त्वाचं आहे की स्ट्रेस फ्री लाईफ जगा. म्हणजे स्ट्रेस सगळ्यांना आता सध्याच्या आयुष्यामध्ये ताणतणाव सगळ्यांना असतो, परंतु तो कसा टॅकल करायचा, तसं आपलं मन घडवा, आपला स्वभाव तसा बनवा, आपलं थिंकिंग तसं ठेवा किंवा त्या थेरपिस्टचा सल्ला घ्यायचा, तुमचं स्ट्रेस लेवल कमी करायचं. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही खुश राहा, आनंदाने आपलं आयुष्य जगा, घाबरू नका. डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर झालं, हार्टचे प्रॉब्लेम्स हे खूप काही तुम्हाला त्रास देणार नाही जर तुम्ही तुमचा बरोबर आहार पद्धती, विहार पद्धती आणि जगण्याची जर कला तुम्हाला आली, खुशीने आनंदाने तुम्ही जगू शकले आणि मस्त चांगली झोप घेतली, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं. सर, आपण आज इथे आलात आणि योग्य ते मार्गदर्शन आमच्या दर्शकांना दिलं आणि योग्य ती माहिती दिली, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. सर, धन्यवाद. धन्यवाद.